नांदेड ट्रॅक्टर अपघातामध्ये सगळे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि विहिरीमध्ये ट्रॅक्टर कोसळून 8 महिला मजुरांचा मृत्यू झाला होता। अल्पवयीन मुलगा हा ट्रॅक्टर चालवत होता। नांदेडच्या आलेगावामध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून हा अपघात झाला आणि ट्रॅक्टर विहिरीत पडल्यामुळे 8 महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। हळद काढण्याच्या कामासाठी या महिला शेतामध्ये जात होत्या आणि हा अपघात नांदेड जिल्ह्यामधील वसमत तालुक्यामधील आलेगाव शिवारात सकाळी 7 ते 7:30 दरम्यान घडलेला आहे आणि या सगळ्या महिला मजूर वसमत तालुक्यामधील गुंजा गावामधील रहिवासी होत्या। त्या हळद काढण्याच्या कामासाठी शेतात जात होत्या। सध्या या भागात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लिप झाल्यामुळे ही घटना घडली। ट्रॅक्टर थेट शेताजवळील एका खोल विहिरीमध्ये कोसळला आणि विहिरीमध्ये पाणी होतं त्यामुळे अनेक महिला पाण्यात बुडाल्या तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे। या अपघातामध्ये आतापर्यंत 8 महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि मृतांमध्ये बहुतांश महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे तर काहींना ट्रॅक्टर खाली दबल्यानं गंभीर जखमा झालेल्या आहेत अशी ही माहिती। बहिणीच्या लेकरा दुखणे येते म्हणून माझी बहीण एकली काम करून जगू लागली। सकाळी उठली घेऊन निंदायला आली। बोलणं कधी झालं होतं बहिणीसोबत? सकाळी झालं नाही। उठल्या कामाला आली 3 मी घरी होतो। हे लागल्या पळू आलो जवळ करत माझ्या बहिणीचं नवा देवा। नांदेडच्या आलेगावामध्ये झालेल्या ट्रॅक्टर दुर्घटनेत तिघांचे प्राण वाचल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनास्थळापासून जवळच असलेले शेतकरी गणेश शिंदे यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांचे प्राण वाचवलेत। 2 महिला आणि एका पुरुषाला वेळीच विहिरीबाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळे या तिघांचे प्राण वाचल्याची माहिती आहे। शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। नांदेडच्या आलेगावमध्ये जी काय घटना घडलेली आहे या घटनेमध्ये 7 जणांचा जो आहे तो म्हणजे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र याच्यामध्ये काय 3 जण जे वाचले आहेत त्या तिघांना वाचवण्यामध्ये एका शेतकऱ्याचा हातभार आहे। खरं तर ते शेतकरी आपल्या सोबत आहेत कारण ही घटना घडल्यानंतर ते काही क्षणामध्ये त्या ठिकाणी पोहोचले आणि जे काही ते आत विहिरीमध्ये पडले होते त्या तिघांना यांनी बाहेर काढल्यामध्ये 2 महिला आहेत आणि एक पुरुषाचा समावेश आहे। खरं तर घटनास्थळी हे गेल्यानंतर त्या तिघांचा जो जीव वाचलेला आहे। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। काका मला सांगा नेमकं काय घटना होती, तुम्हाला कसं कळली घटना आहे? आम्हाला त्या शेतमालकाने फोन केल्याच्या नंतर आम्ही ताबडतोब धान्य घेऊ बाहेर 2 माणसं घेऊन आलो। नंतर मग पुन्हा बोलली माणसं आम्ही तिघं आलो पहिले भागवत शिंदे, ज्ञानोबा शिंदे, मी। आणि नेमकं काका हे ट्रॅक्टर पडता क्षणी तुम्ही कुठं होता तेव्हा? मी घरी होतो समोर आलेगाव। आमच्या समोर ट्रॅक्टर आलं घरून आणि तिकडे आल्याचं नंतर 2-5 मिनिटातच फोन आला आम्हाला। ते शेतकरी नेमकं काय करायसाठी जावं लागले, कुठे जावं लागले? भुईमुग निंदायसाठी खेळीची। आणि हे दोघं नेमकं कसे तिघांचे तुम्ही काढले नेमकं कशा सहाय्याने काढले, कसे काढले होते बाहेर? ते धांदी आणल्या, धांदीमध्ये सोडल्या आणि त्या दोघांना खाली सोडलं। आम्ही दोघं तिघं मग दुसरी शेतकरी बाजूची आली त्याने मग आम्ही वरी काढले त्याला धांदीला धरून आली। खरं तर एक म्हणजे धावून गेल्यामुळे आज तिघांचे प्राण वाचले। त्यामुळे ते दुसरे जे 7 जण आहेत ते दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आहेत।